पाठ 2 महान एकलव्य. परिचय. महाभारतात ज्याप्रमाणे अर्जुन, कर्ण हे सर्वोत्कृष्ट धनुर्धारी योद्धे होते, त्याचप्रमाणे वीर एकलव्य हा देखील एक पारंगत धनुर्धारी होता. कौरव आणि पांडव यांचे गुरु द्रोणाचार्य हे होते. द्रोणाचार्य त्यांना धनुर्विद्येचे शिक्षण देत होते. एकदा ते आपल्या शिष्यांसमवेत चालले असताना एक कुत्रा त्यांच्या वाटेत आला व जोरजोरात भुंकू लागला. त्या कुत्र्याकडे सगळ्यांनीच दुर्लक्ष केले. मात्र त्या कुत्र्याचे भुंकणे काही केल्या थांबत नव्हते. उलट द्रोणाचार्य व त्यांचे शिष्य यांना त्याचा त्रास व्हायला लागला. इतक्यात कुत्र्याच्या आवाजाच्या दिशेने एकामागोमाग एक बाण आले व सर्व बाण कुत्र्याच्या तोंडात जमा झाले. बाण तोंडात अडकल्यामुळे कुत्रा शांत झाला होता. पण प्रश्न हा होता की इतके बाण कोणी व कुठून मारले? सगळे या प्रसंगाने आश्चर्यचकित झाले. गुरु द्रोणाचार्यांनी कुत्र्याच्या तोंडातील बाण काढून त्याला काही जखम तर झाली नाही ना, हे पाहण्याचा प्रयत्न केला. पण आश्चर्याची गोष्ट ही होती की कुत्र्याला काहीच जखम झाली नव्हती. त्या बाणांमुळे कुत्र्याचे फक्त भुंकणे थांबले होते. गुरु द्रोणाचार्यांना या कौशल्याचे नवल वाटले व त्यांनी बाण मारणाऱ्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. समोरून एक तरुण मुलगा आला व त्याने गुरु द्रोणाचार्यांना नमस्कार केला. गुरूंनी त्याला आशीर्वाद दिला. गुरूंनी त्याला आपला परिचय विचारला. त्याने स्वतःचे नाव एकलव्य असे सांगितले. या जंगलातच आमच्या भिल्लांचे राज्य आहे. माझे वडील हिरण्यधनु हे या राज्याचे राजे आहेत. पुढे एकलव्य म्हणाला, मला लहानपणापासूनच धनुर्विद्या शिकायची होती. मी आपणास माझे गुरु मानले आहे. तुमची एक मातीची सुंदर मूर्ती तयार केली व त्या मूर्तीलाच साक्षी मानून मी धनुर्विद्येचे प्रशिक्षण सुरू केले. आज मी जे काही करू शकलो ते केवळ तुमच्या प्रेरणास्थानामुळेच. या एकलव्याच्या बोलण्यावर कोणाचाच विश्वास बसेना. द्रोणाचार्य एकलव्याला म्हणाले, हे सगळे ठीक आहे. तू कुत्र्याचा आवाज बाणांनी थांबवला हे पण कौशल्य आम्ही पाहिले. पण तुला बाण चालवताना पाहिले नाही, ते मात्र तू प्रात्यक्षिक करून दाखव. एकलव्य ताबडतोब आपल्या धनुष्यबाणासह पुढे सरसावला. धनुष्यावर एक बाण जोडला व तो अशा रीतीने सोडला की आजूबाजूच्या झाडांवरची फुले तो बाण एक एक करत गोवत गेला व गुरु द्रोणाचार्यांच्या पायाशी जाऊन पडला. हे पाहून गुरु द्रोणाचार्य फार भारावून गेले. एकलव्यानी सादर केलेली कला ही डोळे दिपवणारी होती. एका मातीच्या मूर्तीसमोर सरावाने हस्तगत धनुर्विद्या कौशल्यपूर्वक साकारण्यात एकलव्य यशस्वी झाला होता. यातून एकलव्याला गुरुविषयी असणारी श्रद्धा, निष्ठा व ठाम विश्वास दिसून येतो.